ही गोष्ट आहे 2014 मधली. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग तेव्हा भारत दौऱ्यावर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं चांगलं स्वागत केलं. मोदींसोबत जिनपिंग हे अहमदाबादलाही गेले. तिथे एका झोपाळ्यावर मोदी आणि जिनपिंग बसून चर्चा करतायत असे फोटो देखील तेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोसोबत वेगवेगळे मीम्स देखील व्हायरल झाले. त्यामधलं एक असं मीम होतं की आपले पंतप्रधान मोदीजी शी जिनपिंग यांना विचारतायत की आता आपल्यात जे करार झालेत या करारानंतर आपल्या भारत आणि चीनमधले जे वाद आहेत वेगवेगळे, हे वाद मिटतील अशी गॅरंटी आहे का? तर जिनपिंग त्यावर हसतात आणि म्हणतात, गॅरंटी? आम्ही तर चायनीज आहोत. हा विनोदाचा भाग सोडून द्या, पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जो भारतीय बाजारपेठेत चायनीज माल असतो त्याची गॅरंटी किती असते. चले तो चांद तक नाही तो रात तक, अशी त्याची परिस्थिती असते. आता तुम्हाला माझ्या मागे सगळा नेपाळचा पूर दिसतोय, त्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की हा नेपाळचा विषय आहे. पण मी हे सगळं सुरुवातीला का सांगतोय, तर ह्याचं कारण देखील तसंच आहे. नेपाळमध्ये जो विध्वंस 26 ऑगस्टला म्हणजे काल झाला, त्याचं एक चायनीज कनेक्शन आहे का, अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. नेपाळमधल्या या महाप्रलयाला चीनचा आळशीपणा, चीननी केलेला उशीर, चीननी लपवलेली माहिती जबाबदार आहे का, अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे. ही चर्चा काय आहे, नेपाळमधल्या या महाप्रलयाचं चायनीज कनेक्शन काय आहे, हे सगळं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी ओंकार डंके. आपण पाहताय NDTV मराठी डिजिटल. या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला आठवण की तुम्ही NDTV मराठीचे जर सोशल मीडिया हँडल्स अजून फॉलो केले नसतील तर ते नक्की फॉलो करा. या हँडलवर आम्ही वेगवेगळ्या प्रकारची ताजी माहिती तसेच अशाच प्रकारे अभ्यासू व्हिडिओ घेऊन येत असतो. तर हे व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व सोशल मीडिया हँडल फॉलो करायला विसरू नका. सुरुवातीला आपण समजून घेऊया की नेमकं घडलं काय होतं. बुधवारी अचानक रसुवाडी केरुंग ही जी नेपाळ आणि तिबेट, जो तिबेट सध्या चीनच्या ताब्यात आहे, या भागामध्ये भयंकर पूर आला. निसर्गाचा हा प्रकोप इतका वेगवान होता की कुणालाही सावरण्याची संधीच मिळाली नाही. अचानक आलेले मोठे बर्फाचे खडक, चिखल, पाण्याचे अथांग लोट, यामुळे भोपाळ कोशी नदीला प्रचंड पूर आला. या पुराचा तडाखा इतका तीव्र होता की नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा देणारे पोलीस अधिकारी देखील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्या भागात जे लष्करी तळ होतं, लष्कराचे ठाणे होते, ते देखील वाहून गेले. रसुवा जिल्ह्यातील रस्ते, जलविद्युत प्रकल्प, अनेक पूल क्षणात वाहून गेले. त्यामुळं दळणवळणाची सर्व साधनं आता ठप्प पडली आहेत. भारतातले अनेक नागरिक कैलास पर्वतावर जाण्यासाठी त्या भागात होते, ते देखील अडकलेत. सुरुवातीला असा अंदाज व्यक्त केला जात होता की भूकंपामुळे दरड कोसळल्यामुळे हा प्रकार घडला असावा. परंतु आंतरराष्ट्रीय हवामान तज्ज्ञांच्या मते हिमालयातील ग्लेशियर म्हणजेच बर्फाची नदी फुटल्यामुळे किंवा बर्फाचा मोठा कडा कोसळून नदीचा प्रवाह अडवल्यामुळे हा महापूर आला. आता या प्रकरणात चीनवर संशयाची सुई का फिरतीये हे देखील मी तुम्हाला सांगतो. तिबेटमधल्या केरुंग पॉईंटमध्ये चीनी प्रमाण वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता अचानक पूर आला. चीन आणि नेपाळच्या वेळेत 2 तास 15 मिनिटांचा फरक आहे. म्हणजेच पूर आला तेव्हा नेपाळमध्ये सकाळचे 8:15 वाजले होते. चीननं पूर आल्याची सूचना वेळीच दिली असती तर नेपाळमधल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवायला वेळ मिळाला असता. चीनच्या या पुराची माहिती नेपाळला मिळायला पाऊण तास उशीर झाला
आणि नेपाळमध्ये प्रचंड विध्वंस झाला असा दावा, असा आरोप आता नेपाळमधून केला जातोय. या सर्व विनाशानंतर नेपाळमधली माध्यमं, पत्रकार, तज्ज्ञ व्यक्ती आणि राजकीय वर्तुळातून देखील चीनवर तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. नेपाळमधलं प्रसिद्ध वृत्तपत्र नया पत्रिका यांच्या पत्रकारांनी आणि तज्ज्ञांनी सोशल मीडियावर थेट सवाल उपस्थित केले. त्यांचं असं म्हणणं आहे की या पुराची सुरुवात तिबेटमधल्या, जो सध्या चीनच्या ताब्यात आहे, त्या तिबेटच्या हद्दीतून झाली. चीनकडे सॅटेलाईट आणि अत्याधुनिक अर्ली वॉर्निंग सिस्टीम म्हणजे पूर्वसूचना देणारी यंत्रणा उपलब्ध आहे. चीनला त्यांच्या हद्दीत एवढा मोठा प्रलय येत असल्याचं दिसलं होतं, तर त्यांनी सीमेवर असलेल्या नेपाळला वेळीच अलर्ट का पाठवला नाही? नेपाळच्या नॅशनल प्लॅनिंग कमिशनचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर गोविंद राज पोखरेल यांनी देखील NDTVशी बोलताना अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितलं की नेपाळ आणि चीन यांच्यात हवामान बदल आणि आपत्ती संदर्भामध्ये माहिती शेअर करण्याचा करार झालाय. तरीसुद्धा इतक्या मोठ्या संकटाची साधी पूर्वसूचनाही नेपाळला देण्यात आली नाही. जर अर्ली वॉर्निंग मिळाली असती तर या महाप्रलयात ज्या शेकडो नागरिकांचा प्राण गेलाय ते प्राण वाचवता आले असते. नेपाळमधल्या लोकांचंही असंच म्हणणं आहे की आम्ही चीनच्या प्रत्येक सुरक्षिततेची काळजी घेतो. मग जेव्हा आमच्या जीवावर बेततं तेव्हा चीननं आमचा विश्वासघात का केला? या सगळ्या प्रकरणावर चीनचं स्पष्टीकरण काय आहे हे देखील आपण समजून घेऊया. चीनने देखील त्यांची बाजू मांडली आहे. नेपाळकडून होणाऱ्या या गंभीर आरोपांवर आता चीनच्या दूतावासानं देखील अधिकृत स्पष्टीकरण जारी केलंय. चीननं या सर्व दाव्यांना फेक न्यूज किंवा अफवा म्हटलंय. चीनचं असं म्हणणं आहे की चीनच्या बाजूने कोणताही डॅम किंवा भूगर्भातील धरण फुटलं नाही. उलट 26 ऑगस्ट 2026च्या सकाळी म्हणजे काल सकाळी नेपाळच्या बाजूलाच एका हिमस्खलनामुळे ही दुर्घटना घडली आणि याचा फटका फक्त नेपाळलाच नाही तर चीनच्या हद्दीतील केरुंग बंदरालाही बसलाय. तिथंही चीनचे रस्ते, वीज आणि दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे. चीनचे नागरिक देखील बेपत्ता आहेत. तुम्हाला आठवत असेल की करोना व्हायरसच्या काळात देखील जेव्हा सर्व जग सांगत होतं की चीनच्या निष्काळजीपणामुळेच हा व्हायरस जगभर पसरला, त्यावेळेस देखील चीन अशाच प्रकारे दावे करत होतं की करोना व्हायरसचा फटका आम्हालाही बसलाय, आम्ही त्याची झळ सहन करतोय, आमचेही अनेक नागरिकांचा मृत्यू झालाय, आमच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा ताण आलाय. तीच पद्धत, तोच पॅटर्न चीननं इथंही राबवलाय. चीननं पुढं असंही म्हटलंय की अशा संकटाच्या काळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा एकत्र येऊन आपत्ती व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आता नेपाळमधल्या या संकटाचा भविष्यात काय धोका आहे आणि भारतानं काय धडा घेतला पाहिजे हे देखील आपण समजून घेऊया. गेल्या काही वर्षात तिबेट आणि नेपाळच्या सीमा भागात या प्रकारचं प्रमाण, अशा प्रकारचा अचानक महापूर येण्याचं प्रमाण हे वाढलंय. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये देखील अशाच प्रकारे तिबेटमध्ये एक तलाव फुटला होता आणि त्यामध्ये 9 जणांचा बळी गेला होता. पण यंदाचा पूर हा अभूतपूर्व होता. चीनच्या सॅटेलाईट तंत्रज्ञानानं यावर वेळेस लक्ष ठेवलं असतं, त्यांना अपयश आलं नसतं, दोन्ही देशांमध्ये समन्वय असता तर हा प्रकार टळला असता का? ह्याचं नुकसान, विशेषतः जीवितहानी टाळता आली असती का? हा आता मोठ्या तपासाचा विषय आहे. नेपाळ आणि चीनच्या सीमेवरील हा महापूर केवळ एका नैसर्गिक आपत्तीपुरता मर्यादित नाही, तो 2 देशातील मुत्सद्दी संबंधावरही प्रश्न उपस्थित करतोय. निसर्गाचा कोप रोखणं माणसाच्या हातात नसतं, तरीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकमेकांना दिलेली पूर्वसूचना, एकमेकांना वेळेवर दिलेली पूर्वसूचना शेकडो निष्पाप लोकांचे प्राण वाचवू शकते. अशा प्रकारच्या घटना जेव्हा पूर्वी घडल्यात त्यावेळीस
योग्य वेळी पूर्वसूचना देण्यात आल्यामुळे शेकडो व्यक्तींचे प्राण वाचले. भारतात ओडिशामध्ये अनेकदा चक्रीवादळ येतं, त्यावेळेस जे आपत्ती व्यवस्थापन काम करतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी टळते. हेच एक मोठं उदाहरण आहे. आणि या दुर्घटनेमुळं भारतासह संपूर्ण आशिया खंडाला एक मोठा धडा दिला आहे की हिमालयातील बदलत्या हवामानाकडं वेळीच गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. आणि या बदलत्या हवामानाची ढाल पुढे करून जर कोणी निष्काळजीपणा करत असेल, कोणी दुर्लक्ष करत असेल, तर त्याकडं लक्ष ठेवणं हे भारताचं काम आहे. आणि चीनसारखा शेजारी जेव्हा बाजूला प्रतिस्पर्धी म्हणून उभा असतो तेव्हा तर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं पाहिजे. कारण सुरुवातीला मी त्या मीमचं उदाहरण दिलं होतं की शी जिनपिंग म्हणतात की आम्ही चायनीज आहोत, आमची कसलीच गॅरंटी नसते. या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्ही पाहत रहा NDTV मराठी डिजिटल.